हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन बघितलेलं आहे. त्याबरोबर एखादं फंक्शन एका पर्टिक्युलर पॉइंटला कंटिन्युअस असेल तर काय काय कंडिशन्स आहेत तेही आपण बघितलेले आहे, बरोबर ना. त्याबरोबर काही जे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्या स्टँडर्ड फंक्शनची कंटिन्युटी पर्टिक्युलर कुठं आहे कुठं नाही हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. नंतर आपण अल्जेब्रा ऑफ अ कंटिन्युअस फंक्शन म्हणजे समजा दोन फंक्शन्स दिलेले असतील आणि ते दोन फंक्शन जर कंटिन्युअस असतील तर त्यांची ऍडिशन असेल, त्यांचं सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल किंवा कंपोजिट फंक्शन असेल तर ते कंटिन्युअस कधी असतं हेही आपण बघितलेलं आहे, बरोबर ना. तर बाळांनो, हे झालं कंटिन्युअस फंक्शन बद्दल. पण समजा एखादं फंक्शन कंटिन्युअस नसेल, आता मग तुम्हाला माहित आहे आपण दिलेलं फंक्शन कंटिन्युअस कधी म्हणतोय बघा. एफ ऑफ एक्स समजा दिलेलं फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स इज अ गिवन फंक्शन आणि आपल्याला याची कंटिन्युटी चेक करायची आहे ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. आता जर हे दिलेलं फंक्शन या दिलेल्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आणि तरच आपण ते फंक्शन काय म्हणतोय कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. म्हणजे काय बघा, पहिली कंडिशन काय, एफ ऑफ एक्स इज एक्झिस्ट ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. म्हणजे तो जो फंक्शन आहे एक्स इज इक्वल्स टू ए ला काय झाला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स, इथं मी लेफ्ट हँड लिमिट म्हणतो, इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय, लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. आणि त्याबरोबर थर्ड कंडिशन काय बघा, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे, एफ ऑफ ए यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे दिलेलं फंक्शन जर या तीनही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, then we say that the function f of x is continuous at x is equals to a. बरोबर ना. म्हणजे दिलेलं फंक्शन कंटिन्युअस कधी, f of x exists at x is equals to a किंवा a च्या नेबरहुड मध्ये तो f of x काय झाला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे. त्याच्यानंतर लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम असलं पाहिजे आणि ते कशाबरोबर असलं पाहिजे, f of a, बरोबर ना. आणि मग त्याच्यानंतर लिमिट x टेंड्स टू a f of x is equals to f of a असेल तर आपण ते फंक्शन काय म्हणतोय, then we say f of x is continuous at x is equals to a. म्हणजे तो जो फंक्शन आहे तो काय म्हणतोय आपण, कंटिन्युअस ऍट x is equals to a. आता हे झालं कंटिन्युटी बद्दल. समजा यातली एखादी जरी कंडिशन तो फंक्शन सॅटिस्फाय करत नसेल, म्हणजे काय, एफ ऑफ एक्स एक्झिस्ट ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होतोय पण लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट जर सेम येत नसतील, बरोबर, तर आपण त्या फंक्शनला काय म्हणतोय, नॉट कंटिन्युअस फंक्शन असं म्हणतोय. म्हणजे ते फंक्शन कंटिन्युअस नाहीये. मग नॉट कंटिन्युअस म्हणजेच त्याला आपण काय म्हणतोय, दॅट फंक्शन इज अ डिसकंटिन्युअस फंक्शन. त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय, डिसकंटिन्युअस फंक्शन असं म्हणतोय. बघा व्यवस्थित लक्षात येतं का, जर यापैकी कुठलीही एखादी कंडिशन जर त्या फंक्शनला सॅटिस्फाय नाही केलं तर आपण काय म्हणतोय बघा, एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. या तीन मधली कुठलीही एक कंडिशन दिलेलं फंक्शन त्या पर्टिक्युलर पॉइंटला सॅटिस्फाय करत नसेल तर आपण त्या फंक्शनला काय म्हणतोय, डिसकंटिन्युअस फंक्शन ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, बरोबर ना. आता ही जी डिसकंटिन्युटी आहे, लक्षात घ्या, ही डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकतोय. म्हणजे ज्याला आपण रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतोय, बरोबर. आणि त्यातल्या त्यात काही जे फंक्शनची डिसकंटिन्युटी आहे ती आपण रिमूव्ह नाही करू शकत, त्याला आपण इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतोय, बरोबर ना. तर हे रिमूव्हेबल आणि इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी काय ते आपण बघणारच आहोत. पण सगळ्यात पहिला आपण काय करूया, सुरुवातीला एखादं फंक्शन डिसकंटिन्युअस होणं म्हणजे डिसकंटिन्युअस आहे म्हणजे काय त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे तुम्हाला डिसकंटिन्युटी हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येईल. आता हे एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपण एखादं फंक्शन डिसकंटिन्युअस आहे म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल.
बरोबर. तर बघा या ठिकाणी आता दिलेलं जे फंक्शन आहे ते फंक्शन तुम्हाला दोन फॉर्म मध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे दोन फॉर्म मध्ये इथे दिलेलं आहे. म्हणजेच f of x is equals to x³ minus 2x plus 1 if x less than or equals to 2 आणि 3x minus 2 if x strictly greater than 2 आहे, बरोबर ना. आता मग तुम्हाला या फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची आहे कुठं ऍट x is equals to 2, बरोबर ना. आता जेव्हा तुम्हाला दिलेलं एखादं फंक्शन या फॉर्म मध्ये जर दिलेलं असेल बाळांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं बघा बघा ऍट x is equals to 2 आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे. x लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 आहे म्हणजे आपण या ठिकाणी लेफ्ट हँड लिमिट यूज करू शकतोय. x ग्रेटर दॅन 2 आहे म्हणजे या ठिकाणी आपण राईट हँड लिमिट यूज करू शकतोय. आणि लेफ्ट हँड आणि राईट हँड जर सेम असतील तर मग पुढच्या स्टेपला आपण जाऊ शकतो. म्हणजे ते लिमिट एक्झिस्ट होतं का नाही, लिमिट x टेन्स टू 2 f ऑफ x बरोबर f ऑफ 2 येतं का चेक करायचं, बरोबर. आणि त्या तीन मधली कुठलीही एखादी कंडिशन जर सॅटिस्फाय नाही झाली तर मात्र आपण काय म्हणतो दिस फंक्शन इज डिसकंटिन्युअस. तर चेक करूया हे फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही. तर बघा या ठिकाणी गिवन म्हणतो मी, गिवन f ऑफ x दिलेलं फंक्शन काय आहे बघा x³ मायनस 2x प्लस 1 इफ x लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 आणि त्याच्यानंतर पुढे काय बघा 3x मायनस 2 इफ x स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 2, बरोबर ना. आता या ठिकाणी आपण काय करूया बघा x लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 आहे म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल्स टू 2 याच्यात इन्क्लूड होणार आहे, बरोबर. मी काय करतो बघा मग व्हेन x इज इक्वल्स टू 2 मला सांगा f ऑफ x जो आहे x इज इक्वल्स टू 2 असताना f ऑफ x कसं डिफाइन केलंय x³ मायनस 2x प्लस 1 आणि आता मग इथं काय करा पुट x इज इक्वल्स टू 2 सो f ऑफ 2 इज इक्वल्स टू 2³ मायनस 2 इंटू 2 प्लस 1 म्हणजेच किती येणार आहे बघा हे 8 मायनस 4 प्लस 1, बरोबर. आणि सांगा मला 8 मायनस 4 प्लस 1 किती येतं 5 आणि देअरफॉर मग या ठिकाणी आपण असं म्हणूया f ऑफ 2 किती आला 5, बरोबर ना. आता या ठिकाणी f ऑफ 2 5 आलेला आहे, बरोबर. आता मग पुढे काय करायचं बघा लेफ्ट हँड लिमिट आपण या ठिकाणी चेक म्हणजे फाइंड आउट करूया. यस लेफ्ट हँड लिमिट एल म्हणतोय आपण त्याला लेफ्ट हँड लिमिट. बघा मग इथं तुम्ही काय करता लिमिट x टेन्स टू 2 मायनस f ऑफ x. आता बघा या लेफ्ट हँड लिमिट मध्ये काय असतं x स्ट्रिक्टली लेस दॅन काय असणार आहे 2 असणार आहे, बरोबर. x लेस दॅन 2 मग बघा x लेस दॅन 2 कुठे आहे या ठिकाणी म्हणजे फंक्शन तोच आहे. मग तिथं आपण काय करूया आता लेफ्ट हँड लिमिट त्याचं फाइंड आउट करूया. लिमिट x टेन्स टू 2 मायनस f ऑफ x लिमिट x टेन्स टू 2 मायनस व्हॉट इज f ऑफ x दॅट इज x³ मायनस 2x प्लस 1, बरोबर. आणि मग या ठिकाणी बघा जरी आपण लेफ्ट हँड राईट हँड म्हणत असू मात्र आपण जेव्हा लिमिट घेतोय त्यावेळेस डायरेक्ट x च्या जागी आपण काय करतोय तो 2 हा कॉन्स्टंट काय करतोय पुट करतोय, बरोबर ना. तर मग या ठिकाणी आपण पुट करूया. बघा काय येते या ठिकाणी यस 2 चा क्यूब मायनस 2 इंटू 2 प्लस 1 म्हणजे हे परत किती येणार आहे 5 येणार आहे कारण 2 चा क्यूब 8 मायनस 4 प्लस 1 किती 5. तर मग मला सांगा लिमिट x टेन्स टू 2 मायनस f ऑफ x किती आलं 5 याला मग तुम्ही नंबर 2. लक्षात आलं का बघा. म्हणजे आपण काय केलं डायरेक्ट x बरोबर 2 व्हॅल्यू ठेवली त्यावरून फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नंतर मी इथं काय केलं त्याचं लेफ्ट हँड लिमिट फाइंड आउट केलं. आता बघा डायरेक्ट व्हॅल्यू लेफ्ट हँड लिमिट सेम आलेलं आहे, बरोबर ना. आता आणखी एक स्टेप आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बघा काय करूया याच्यानंतर आता आपल्याला राईट हँड लिमिट फाइंड आउट करायचं आहे. मी RHL असं म्हणतोय राईट हँड लिमिट. लक्षात घ्या राईट हँड लिमिट साठी कसं असणार आहे x इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन काय असणार आहे 2 असणार, बरोबर. मग बघा आता इथं त्याचं राईट हँड लिमिट फाइंड आउट करूया. लिमिट x टेन्स टू 2 प्लस f ऑफ x, बरोबर ना. आता बघा x ग्रेटर दॅन 2 ला फंक्शन कसं डिफाइन केलेलं 3x मायनस 2 म्हणजेच मी इथं लिहितो लिमिट x टेन्स टू 2 प्लस दॅट इज 3x मायनस 2, बरोबर ना. आता इथं आपण काय करू शकतोय डायरेक्ट x च्या जागी तुम्ही 2 पुट करा
म्हणजेच 3 इंटू 2 मायनस 2 म्हणजेच किती आलं बघा 3 2 जार 6 मायनस 2 किती येतं 4 बरोबर. अँड देअरफॉर मग लिमिट x टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स किती आलेला आहे 4 याला मी म्हणतो नंबर 3. आणि नेमका इथंच बदल झालेला आहे बघा. काय झालं डायरेक्ट व्हॅल्यू 5 आलेली आहे, लेफ्ट हँड लिमिट पण 5 आलेला आहे. मात्र जेव्हा आपण राईट हँड लिमिट चेक केलं तेव्हा राईट हँड लिमिट किती आलेलं 4. म्हणजेच हे कसे आहेत सगळे डिफरंट आहेत. मग मी इथं काय म्हणतो बघा मग फ्रॉम 1 2 अँड 3 फ्रॉम 1 2 अँड 3 काय येतं बघा यस लिमिट x टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल्स टू लिमिट x टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स. म्हणजे या ठिकाणी लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट कसं सेम नाहीये बरोबर ना. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं कंटिन्युटी मधल्या 3 कंडिशन मधली एक जरी कंडिशन ते फंक्शन सॅटिस्फाय करत नसेल तर आपण त्या फंक्शनला काय म्हणतोय नॉट कंटिन्युअस फंक्शन म्हणजेच त्याला आपण काय म्हणतोय डिसकंटिन्युअस फंक्शन असं म्हणतोय. तर बघा मग इथं जर लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट जर सेम नसेल तर व्हॉट दिस इम्प्लाइज f of x is a discontinuous function. f of x is what? Discontinuous function. म्हणजे ते जे f of x आहे तो फंक्शन कसा आला डिसकंटिन्युअस फंक्शन आलेला आहे बरोबर. तर बघा मग सर्वांना लक्षात आलं का दिलेलं जे काही फंक्शन असणार आहे जर ते असे इंटरव्हलच्या फॉर्म मध्ये दिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लेफ्ट हँड राईट हँड म्हणजे एखादं फंक्शन 2 फॉर्म मध्ये डिफाइन केलं x लेस दॅन दॅट कॉन्स्टंट x ग्रेटर दॅन दॅट कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लेफ्ट हँड राईट हँड चेक करायचं आहे आणि लेफ्ट हँड राईट हँड सेम असेल आणि त्या पर्टिक्युलरची व्हॅल्यू ऍट दॅट पॉइंट जर सेम असेल तर आपण ते फंक्शन कंटिन्युअस म्हणतोय. आणि जर समजा लेफ्ट हँड राईट हँड लिमिट जर सेम नसतील तर आपण ते फंक्शन कंटिन्युअस नाही म्हणजेच काय म्हणतोय डिसकंटिन्युअस आहे असं आपण म्हणतोय बरोबर. आता मग या डिसकंटिन्युटी मध्ये बघा याच्यामध्ये जम्पिंग डिसकंटिन्युटी आहे त्यानंतर रिमुवेबल आणि इरिमुवेबल डिसकंटिन्युटी आहे. आता जम्पिंग डिसकंटिन्युटी म्हणजेच काय लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट सेम नसणे त्याचं लिमिट एक्झिस्ट होतं बरोबर. लिमिट एक्झिस्ट होईल मात्र लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट जर सेम नसेल तर त्या डिसकंटिन्युटीला आपण जम्पिंग डिसकंटिन्युटी असं म्हणतोय. त्याच्यानंतर काही फंक्शन्स मध्ये जर समजा इथं सेकंड पार्ट हा जो पार्ट आहे हा जर कॉन्स्टंट असेल लक्षात घ्या तर आपण हा जो फंक्शन डिसकंटिन्युअस आहे ती डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकतोय बाय रिडिफाइनिंग द फंक्शन. म्हणजे इथं तुम्ही काय करा हा जो दिलेला कॉन्स्टंट आहे तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये जो काही कॉन्स्टंट आलेला असेल तोच कॉन्स्टंट तुम्ही या ठिकाणी ठेवा आणि मग तुम्ही म्हणू शकताय की हे फंक्शन अगोदर डिसकंटिन्युअस होतं जेव्हा दिलं तेव्हा डिसकंटिन्युअस होतं पण आपण ते फंक्शन काय केलं रिडिफाईन केलं वेगळ्या पद्धतीने डिफाईन केलं. काय वेगळ्या पद्धतीने डिफाईन केलं तर इथं जो कॉन्स्टंट दिलेला होता तो न लिहिता आपला जो काही कॉन्स्टंट आलेला आहे तो कॉन्स्टंट जर या ठिकाणी ठेवला तर ते फंक्शन काय होणार आहे कंटिन्युअस होणार आहे. म्हणजे इथं काय झालं त्याची डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह केली. आणि मग कधी कधी काय होतं इथे इन्स्टेड ऑफ कॉन्स्टंट आता हेच फंक्शन बघा इथं काय व्हेरिएबल आहे इथे एखादा पॉलिनॉमियल फॉर्म असेल तर मात्र ही डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकत नाही. जी डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकतोय बाय रिडिफाइनिंग द फंक्शन त्या डिसकंटिन्युटीला आपण रिमुवेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतोय. आणि जी डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह नाही करू शकत त्याला आपण काय म्हणतोय इरिमुवेबल डिसकंटिन्युटी. तर बघा हे सगळे कन्सेप्ट आपण बघणार आहोत पण मला सांगा सर्वांना डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आला. येस आपण आता टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी बघूया. म्हणजे एखादं फंक्शन डिसकंटिन्युअस आहे तर ते कुठल्या टाइपचं असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. फर्स्ट इज अ जम्प डिसकंटिन्युटी, सेकंड इज अ रिमुवेबल डिसकंटिन्युटी अँड थर्ड इज इरिमुवेबल डिसकंटिन्युटी बरोबर ना. तर याच्यामध्ये आता जम्प म्हणजेच काय मी मगाशी पण बोललो तुम्हाला जर दिलेल्या फंक्शनचं बघा लेफ्ट हँड लिमिट x टेन्स टू a मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल्स टू लिमिट x टेन्स टू a प्लस एफ ऑफ एक्स असेल मात्र त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट
त्या फंक्शनचं दिलेलं जे काही फंक्शन असेल त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं, पण जर लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट जर सेम नसेल तर दॅट डिसकंटिन्युटी इज सेड टू बी व्हॉट जम्प डिसकंटिन्युटी. बरोबर, म्हणजे त्या डिसकंटिन्युटीला आपण काय म्हणतोय, जम्प डिसकंटिन्युटी असं म्हणतोय. बरोबर. आता त्याच्यानंतर रिमुवेबल डिसकंटिन्युटी. आता बघा मगाशी जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं ते एक्झाम्पल हे कशाचं एक्झाम्पल आहे, जम्प डिसकंटिन्युटीचंच एक्झाम्पल आहे, कारण त्यामध्ये लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोन्ही सेम नाहीयेत, लक्षात घ्या. बरोबर, समजलं सर्वांना. तर बघा मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज अ रिमुवेबल डिसकंटिन्युटी. आता रिमुवेबल म्हणजेच काय, एखाद्या फंक्शनची डिसकंटिन्युटी आपण जर रिमूव्ह करू शकत असू. रिमूव्ह करणे म्हणजेच काय, तो डिसकंटिन्युअस फंक्शन आपण काय करतोय, कंटिन्युटी मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे कंटिन्युअस फंक्शन मध्ये कन्वर्ट करत असू तर आपण त्याला काय म्हणतोय, रिमुवेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतोय. आता त्यासाठी काय कंडिशन आहे बघा, मी इथं लिहितो. म्हणजे दिलेलं फंक्शन समजा या फॉर्म मध्ये डिफाईन केलेलं असेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू समजा इथं एच ऑफ एक्स दिस इज द गिवन फंक्शन. बरोबर, आणि या ठिकाणी इथं समजा ए हा किंवा के हा एखादा कॉन्स्टंट असेल. बरोबर ना. मी काय म्हणतो बघा, जर आता हे जे फंक्शन आहे ते फंक्शन इथं सेकंड जे त्याचं एक्सप्रेशन दिलेलं आहे दॅट इज अ कॉन्स्टंट, मग आपण काय करतोय, त्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करतोय. म्हणजेच काय, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू समजा एफ ऑफ ए येतं, आणि हा एफ ऑफ ए नॉट इक्वल्स टू के असेल, म्हणजे हा के एफ ऑफ ए बरोबर नसेल तर आपण काय म्हणतोय, दॅट फंक्शन इज अ डिसकंटिन्युअस. मग त्यावेळेस आपण इथं काय करतोय, हा जो के आहे तो के आपण काढून टाकतोय, म्हणजे हा फंक्शन आपण पुन्हा एकदा रिडिफाईन करतोय. म्हणजेच कसं, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एच ऑफ एक्स, आणि या ठिकाणी मी काय म्हणतोय, एफ ऑफ ए. म्हणजे काय झालं, इथं के होता पण के नॉट इक्वल्स टू एफ ऑफ ए आहे, म्हणजे कॉन्स्टंट असेल तरच आपण ती डिसकंटिन्युटी काय करू शकतोय, रिमूव्ह करू शकतोय. अदरवाईज आपण ती डिसकंटिन्युटी रिमूव्ह करू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजेच काय, या ठिकाणी एक तुमचं फंक्शन असणार, एक रिलेशन असणारे फंक्शन, सेकंड मात्र जर तो कॉन्स्टंट असेल तर तुम्ही ती डिसकंटिन्युटी काय करू शकताय, रिमूव्ह करू शकताय. मग काय रिमूव्ह करायचं, तुम्ही लिमिट एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स बरोबर एफ ऑफ ए आलेला आहे, आणि हा एफ ऑफ ए जर त्या कॉन्स्टंट बरोबर नसेल तर आपण काय म्हणतो, दॅट फंक्शन इज डिसकंटिन्युअस. मग तुम्ही काय करा, तोच फंक्शन डिफाईन करा ना, परत रिडिफाईन करा पुन्हा एकदा. म्हणजे कसं रिडिफाईन करणार, फर्स्ट पार्ट ऍज इट इज, जस्ट वी चेंज द कॉन्स्टंट ओनली. तिथं जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट फक्त आपण चेंज केला. म्हणजे तो कॉन्स्टंट मी काय चेंज केला बघा, इन्स्टेड ऑफ के आय राईट दॅट एफ ऑफ ए, आणि नाव धिस फंक्शन इज अ कंटिन्युअस. आता हे फंक्शन काय झालं, कंटिन्युअस झालं, कारण का लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर काय येतं, एफ ऑफ ए येतं, आणि हा एफ ऑफ ए आणि के दोन्ही कसे आहेत, आता डिफरंट असतानाच हे डिसकंटिन्यू झालं, म्हणून आपण एफ ऑफ एच त्या ठिकाणी घेतला, म्हणजे तो फंक्शन काय झाला, कंटिन्युअस झाला. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, डिसकंटिन्युअस फंक्शन आहे. का डिसकंटिन्युअस आहे, कारण इथं दिलंय की यायला पाहिजे एफ ऑफ ए, म्हणून मग आपण काय करतो, तो फंक्शन इथं कॉन्स्टंटच्या जागी एफ ऑफ एच घेतो. म्हणजे मग आता हा फंक्शन काय होणार आहे, दिस इज नाव कंटिन्युअस. मग असं जेव्हा आपण करतोय, म्हणजे एखाद्या फंक्शनची डिसकंटिन्युटी आपण जेव्हा रिमूव्ह करतोय तेव्हा त्या डिसकंटिन्युटीला आपण काय म्हणतो, दॅट इज अ रिमुवेबल डिसकंटिन्युटी. आणि आता त्याच्यानंतर इरिमुवेबल डिसकंटिन्युटी म्हणजेच काय, जी डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह नाही करू शकत. म्हणजे इथं समजा केच्या ऐवजी इथं पण एखादा पॉलिनॉमियल असेल किंवा एखादा फंक्शन असेल, बरोबर ना. म्हणजे इथं दोन्ही फंक्शन्स आहेत, एक्सच्या फॉर्म मधले रिलेशन्स तुम्हाला इथं दिलेले आहेत, आणि मग अशा वेळेस आपण काय करतोय, पॉलिनॉमियल एखादा रिडिफाईन नाही करू शकत, आपण एखादा कॉन्स्टंट म्हणजे त्या ठिकाणी रिप्लेस करू शकतोय, मात्र पॉलिनॉमियल आपण रिप्लेस नाही करू शकत. म्हणून त्या डिसकंटिन्युटीला आपण काय म्हणतोय, इरिमुवेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतोय. तर बघा सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का, जम्प डिसकंटिन्युटी म्हणजेच काय, लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट नॉट सेम, बट दॅट फंक्शन लिमिट ऑफ दॅट फंक्शन एक्झिस्ट होतं, बट लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सेम नाही आहेत. नेक्स्ट रिमुवेबल, म्हणजेच जर तुम्हाला दिलेल्या फंक्शन मधलं सेकंड रिलेशन एखादा कॉन्स्टंट असेल
आणि जर ते फंक्शन डिसकंटिन्युअस आलं तर तुम्ही जी व्हॅल्यू तुमची आलेली असेल ती त्या कॉन्स्टंट दिलेल्या कॉन्स्टंट जागी रिप्लेस करताय आणि तुम्ही ते फंक्शन रिडिफाईन करताय जेणेकरून ते फंक्शन काय होतं कंटिन्युअस होतं. आणि इरिमूव्हेबल म्हणजेच काय, जी डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकत नाही त्याला आपण इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतोय. तर बघा एक्झाम्पल एक बघूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला सांगेन की रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी म्हणजे काय हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आपण एक एक्झाम्पल बघूया. तर बघा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. f of x is equals to x square minus 9 divided by x minus 3, x not equals to 3 आणि 8x is equals to 3 आणि तुम्हाला ही कंटिन्युटी चेक करायची आहे at x is equals to 3. बरोबर ना. आता मी काय करतो बघा या ठिकाणी, यस गिवन f of x is equals to काय दिले बघा, x square minus 9 divided by x minus 3, x not equals to 3 आणि इज इक्वल्स टू काय दिले 8 when x is equals to 3. आता इथे काय करूया बघा, when x is equals to 3, when x is equals to 3 हा f of x किती आहे बघा 8. याचाच अर्थ काय होतोय, f of 3 is equals to काय आलं 8. याला मी म्हणतो नंबर 1. आता असंच आपल्याला काय करायचं आहे, या x स्क्वेअर मायनस 9 अपॉन x मायनस 3, x नॉट इक्वल्स टू 3 आहे ना, तर या फंक्शनचं आपल्याला लिमिट घ्यायचं आहे x टेन्स टू 3 ला. काय येतं बघा मग आता, लेट लिमिट x टेन्स टू 3 f of x इज इक्वल्स टू काय येतं बघा, लिमिट x टेन्स टू 3 f of x काय बघा x स्क्वेअर मायनस 9 डिवाइड बाय x मायनस 3. बरोबर ना. आणि मग या ठिकाणी आपण काय करूया बघा, लिमिट x टेन्स टू 3. आता बघा x स्क्वेअर मायनस 9 मी x स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर डिवाइड बाय x मायनस 3 लिहू शकतोय. आणि त्याच्या पुढे मग काय करूया बघा, यस लिमिट x टेन्स टू 3 न्यूमरेटर मध्ये x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर किंवा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज करा, किंवा आपलं स्टँडर्ड लिमिट आहे x टेन्स टू 3 x रेज टू 2 मायनस 3 चा स्क्वेअर अपॉन x मायनस 3 इज इक्वल्स टू काय येणार आहे 2 इंटू 3 रेज टू 2 मायनस 1. कोणताही फॉर्म्युला यूज करा, वी गॉट द सेम आन्सर. इथे मी एक्सपान्शन घेतोय x मायनस 3 आणि x प्लस 3 डिवाइड बाय किती येतं x मायनस 3. x minus 3 x minus 3 cancel, so what remains x plus 3. so limit x tends to 3 x plus 3 आलं. बरोबर ना. आणि x च्या जागी 3 ठेवा, 3 plus 3 किती येतं 6. बरोबर ना. म्हणजे याचं लिमिट किती आलं बघा, लिमिट x tends to 3 f of x is equals to 6 आलेलं आहे. याला मी म्हणतो नंबर 2. आणि आता जर आपण दिलेली व्हॅल्यू f of a किती 8 आहे, लिमिट x टेन्स टू a 6 आलेला आहे, मीन्स दॅट टू लिमिट्स आर डिफरंट. सो व्हॉट दिस गिव्स, याच्यावर आपण काय म्हणू शकतो बघा, यस फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 लिमिट x टेन्स टू 3 f of x not equals to काय आहे f of 3 आहे. सो व्हॉट दिस गिव्स, this implies f of x is discontinuous. तो फंक्शन कसा आहे, डिसकंटिन्युअस आहे. पण बघा इथं आपली व्हॅल्यू काय आलेली आहे 6 आलेली आहे. इथं दिले काय व्हॅल्यू त्यांनी 8 दिलेली आहे. मग जर समजा मी या 8 च्या जागी जर मी 6 रिप्लेस केला तर मात्र हे फंक्शन काय होणार आहे, कंटिन्युअस होणार आहे. म्हणजे कसं बघा, f of x is discontinuous, but this discontinuity is removable. But this discontinuity is removable. ही जी डिस्कंटिन्युटी आहे ती रिमूव्हेबल आहे बाय रिडिफाइनिंग द फंक्शन. म्हणजे तो फंक्शन आपल्याला रिडिफाइन करायचा आहे. बघा मग therefore f of x मी कसं डिफाइन करतोय बघा, yes x square minus 9 divide by x minus 3 x not equals to 3. बरोबर ना. आणि is equals to काय येतं बघा 6 when x is equals to 3. आणि आता हे जे फंक्शन आहे काय बघा, f of x x square minus 9 upon x minus 3 x not equals to 3 आणि 6x is equals to 3 हे फंक्शन आता कंटिन्युअस होणार आहे, व्हायलाच पाहिजे. कारण का, याचं लिमिटच किती येतं 6 आलेलं आहे ना.
जे लिमिट येतं ते लिमिट मी त्या ठिकाणी घेतलं, बरोबर ना. जो कॉन्स्टंट होता तो मी काय केला, आपल्या आलेल्या आन्सरनी रिप्लेस केला आणि मग हे फंक्शन आता काय झालेलं आहे, कंटिन्युअस झालं आहे. लक्षात घ्या. तर याला आपण काय म्हणतो, दिस इज अ रिमुव्हेबल डिसकंटिन्युटी. पण समजा इथं 8 च्या जागी जर एखादा पॉलिनॉमियल असता, बरोबर ना. मगाशी जे आज आपण पहिले एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये आपण दोन्ही टर्म्स या काय होत्या, व्हेरिएबल फॉर्म मध्ये होत्या. मात्र तसं असेल तर आपण ते रिडिफाईन करू शकणार नाही, बरोबर. तर बघा सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का, टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी, जम्प डिसकंटिन्युटी, लेफ्ट हँड राईट हँड लिमिट्स डिस्टिंक्ट असले पाहिजेत. रिमुव्हेबलला इथं कॉन्स्टंट असेल तर डिसकंटिन्युअस आल्यानंतर आपलं आलेलं जे आन्सर आहे ते त्या ठिकाणी रिप्लेस करा, म्हणजे तो फंक्शन काय होतो, कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट होतो. दॅट इज अ रिमुव्हेबल डिसकंटिन्युटी, म्हणजे आपण ती डिसकंटिन्युटी रिमूव्ह केली, बरोबर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ती इरिमुव्हेबल, म्हणजे जी डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह नाही करू शकत त्याला आपण इरिमुव्हेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतोय, बरोबर ना. तर बघा हे 3 टाइप्स व्यवस्थित लक्षात आले असतील तर आता आपण काय करतोय, नेक्स्ट लेक्चरला याच्यावरचे एक्झाम्पल्स बघणार, बरोबर. इथं आपण थांबतोय. पुढच्या लेक्चरला आपण या डिसकंटिन्युटीचे एक्झाम्पल, ज्यामध्ये तुम्हाला रिमुव्हेबल, इरिमुव्हेबल असेल, बरोबर, किंवा कंटिन्युअस फंक्शन्स असतील, त्याची सगळे एक्झाम्पल्स आपण बघणार.